सर्वांगीण विकासाच्या घोषणा आज विविध स्तरावरून जरी होत असल्या तरी त्या प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत। त्यामुळे आज असे काही गावे आहेत ते विकासापासून कोसो दूर आहेत। याला धुळे तालुक्यातील गोताणे गाव देखील अपवाद नाही। राजकीय वरदहस्त मोठ्या प्रमाणात असून देखील या गावाचा सर्वांगीण विकास म्हणावा तसा का होत नाही असा प्रश्न सध्या गावातील सुज्ञ ग्रामस्थांना पडलेला आहे। विशेष बाब म्हणजे या गावात महिला मातांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आहे। म्हणावी तशी सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याकारणाने महिला मातांना नाईलाजास्त उघड्यावर शौचालयाला जावे लागते। या संदर्भाच्या तक्रारी संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींकडे केल्या गेल्या आहेत। मात्र या तक्रारींकडे कुठल्याच अशा विभागाने लोकप्रतिनिधींनी ढुंकून पाहिले नाही, तेव्हा आज पावे तो दखलही घेतली नाही। गावाच्या रस्त्यावरून प्रशासन, लोकप्रतिनिधी नेहमी काही ना काही कामासाठी किंवा कार्यक्रमासाठी ये-जा करीत असतात। मात्र तरीही या समस्येची दखल का घेतली जात नाही असा मोठा प्रश्न सध्या गोताणे ग्रामस्थांना पडला आहे। गावाच्या विकास कामावरून कित्येक लोकप्रतिनिधींनी आश्वासनांची पूर्तता केली आहे, मात्र ही आश्वासने हवेत केव्हा विरली जातात हे गोताणे ग्रामस्थांना याचा थांगपत्ताच लागत नाही। परिसरात घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे। गेल्या 4-5 दिवसांपूर्वी महिला मातांनी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते कमलाकर चव्हाण यांच्याकडे या संदर्भाची कैफियत मांडली आहे। चव्हाण यांनी संबंधित ग्रामपंचायत व गावातीलच भाजप कार्यकर्त्यांकडे ही समस्या मांडली व ग्रामपंचायत तसेच भाजप कार्यकर्त्यांनी कुठलाच असा विलंब न लावता स्वच्छतेची मोहीम राबवली। परिसरातील गवत, झाडे झुडपे हे सावरून फवारणी करण्यात आली आहे। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे महिला मातांतर्फे कौतुक केले जात आहे। विशेष बाब म्हणजे महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची संबंधित विभागासह प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, यासाठी लवकरच प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे। आमच्या प्रति पंढरपूर गोताणे नगरीमध्ये महिला मातांना शौचालयासाठी जी अडचण आहे त्या शौचालयाच्या ठिकाणी उघड्यावर शौचालय हा गाव पातळीवर संडासांची व्यवस्था नसल्यामुळे महिला मातांना घरापासून थोडं लांब यावं लागतं आणि घरापासून लांब आल्यानंतर त्या ठिकाणी फार अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पावसाळ्याचं वातावरण आहे, गवत, झाडं झुडपं वाढलेली आहेत। मग ती झाडं झुडपांचा नायनाट व्हावा असं सर्व तरुण बांधवांच्या व आमच्या ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी सर्व यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला सुचवलं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे इंग्लाज या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी आदरणीय कमलाकर भाऊ चव्हाण यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली व कमलाकर भाऊंकडे बऱ्याच काही महिला त्या ठिकाणी तक्रार घेऊन आल्यात। मग कमलाकर भाऊंनी त्या ठिकाणी सर्व तरुणांना विनंती केली आपण या ठिकाणी एक थोडंसं योगदान द्यावं आणि श्रमदानाच्या मार्फत हे काम आपण या ठिकाणी पूर्ण करावं असं या ठिकाणी सांगण्यात आलं आणि या ठिकाणी सर्व तरुणांना हाक दिल्यानंतर एका क्षणात सर्वजण तयार झाले। त्यांचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व महिला मातांच्या वतीने व तरुणांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आमचे ग्राम विस्तार अधिकारी आदरणीय विश्वास भाऊसाहेब असतील, आमचे स्वप्नील दादा असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यामुळे हे कार्य सिद्धीत जात आहे की जेणेकरून महिला मातांचा जो त्रास आहे या ठिकाणी जनावर असतील, या ठिकाणी 2-3 जनावर सर्प त्या ठिकाणी आढळले, माता भगिनींचा तो त्रास कमी होईल हाच एक प्रामाणिक हेतू या ठिकाणी ठेवून आम्ही हे कार्य करत आहोत। या कार्यासाठी आम्हाला आणखी परमेश्वराने चांगली सद्बुद्धी देऊन भविष्यामध्ये आमच्या हातून, आमच्या ग्रामपंचायतच्या हातून चांगलं काम व्हावं हीच आमची सदिच्छा आहे। धन्यवाद।